मला तर असं वाटतं आता पहिलं तर मला खूप घाबरल्यासारखं वाटतं की जेव्हा जेव्हा मोदीजी म्हणतात ना आय एम गोइंग टू ॲड्रेस द नेशन, तेव्हा मला असं वाटतं की अभी धकधक हो रहा है. माहीत नाही काय येऊन बोलणार आहे आणि देशाला पूर्ण ट्रॉमाटाईज करणार आहे. परत त्यांनी येऊन नेशनला ॲड्रेस केलं आणि पूर्ण नेशनला ट्रॉमाटाईज केलं. दुसरी गोष्टी लाडली बहन, बेटी बढाओ बेटी पढाओ बेटी बचाओ आणि महिला जे ते टॅग आहे ना, मला असं वाटतंय की आता जे गव्हर्नमेंट आहे स्वतःचे पॉलिटिकल एजेंडा ड्राईव्ह करण्यासाठी फक्त वापर करत आहे महिलांच्या नावाचा. विमेन रिझर्वेशन, हमारी बहन, हमारी बेटी. अरे तुम्ही मला माझं एक प्रश्नाचं उत्तर द्या. जेव्हा महागाई वाढतात तेव्हा सर्वात जास्त सफर कोण करत आहे? एक महिला सफर करत आहे ना, कारण की महिलांना घर चालवावं लागतं आणि जेव्हा वेन द किचन सफर्स द नेशन सफर्स. ओके, आज दुधाचा प्राइस कसा वाढलाय? पहिला 30 रुपयाचा होता, 31 झाला, मग आता 35 रुपयाचा दूध झालाय. त्या अगोदर तेलचा भाव असा होता 140 होता, 160 झाला, मग नाउ इट इज 185. व्हाट इज हैपनिंग? एंड ये आपके अच्छे दिन है. अगर ये आपके अच्छे दिन है तो हमको हमारे वो पुराने बुरे दिन लौटा दो जब 70 रुपए का तेल मिलता था. कांग्रेस गवर्नमेंट में 70 रुपए का तेल मिलता था, वो दिन हमको चल जाएंगे. ये दिन तो क्योंकि किसी को नहीं चल रहे. थँक्यू.